पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे वा, मिरवणूक आली। पुरे ठाऊक आहे निमंत्रण आले ते। मग माझ्या माहेरचं नाही विसरत हो रीती भाती। पण उपयोग काय? वल्लभपंत येऊ का? अरे या 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 नमस्कार नमस्कार। निमंत्रण करण्यास आलो आहोत। आमची ज्येष्ठ कन्या आवडी म्हणजेच बयो हिचा शुभविवाह नारायण सानेंच्या सुपुत्राशी म्हणजे सदाशिव रावांशी करण्याचे योजिलेले आहे। तेव्हा सहकुटुंब सहपरिवार तुम्ही या लग्न कार्यास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढी निपुण विनंती। नक्की नक्की। मला खूप भीती वाटते हो सासूबाई। 2 दिवस कसे बसे सावरून धरले आपण। हे लग्न होईल ना? आपण तोंड घाशी नाही ना पडणार? सान्यांची आणि परचुऱ्यांची अब्रू धुईला मिळाली असे नाही ना होणार? माझ्याही मनात भीतीची लाट उसळली आहे, पण तू हे असं काही बोलू नकोस, कारण वास्तू तथास्तू म्हणत असते बाई। तू आता जे काही बोललीस ना ते सगळं विसर आणि असं मनामध्ये म्हण की मामांजी सदाला घेऊन येतील, बयोचं आणि सदाचं लग्न होईल आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल, कळलं? पण त्यासाठी सदा जागेवर असायला हवा ना। नाही, मला सारे समजले हो, गोदेनेच सांगितले। सदाने मात्र कहरच केला हो कावेरी वहिनी। मी म्हणते असा कसा न सांगता सवरता गेला हो? लग्न तोंडावर आले ना, केळवणं झाली, अक्षत वाटून झाले आणि नवरदेवाचा पत्ताच नाही, याला काही अर्थ आहे का? मला तर काळजीच वाटू लागली, आता लग्न होते की नाही। बस एक अक्षर नकोय मला तुझ्या तोंडातून, इथेही नको आणि बाहेर कुणाकडे तर नकोच, तर काहीतरी भलतं सलतं होईल माझ्या हातून। अहो नाही नाही, मी कशाला कुणाला सांगायला जाऊ, फक्त वल्लभ दादाच तेवढे सांगितले हो, पण फक्त उमेश तेवढे समजले। का असा घात केलास? का जखमेवर मीठ चोळलंस? आता हे उमाकडून परचुरांना कळलं म्हणजे मग नाही, मी नाही बोलणार कुठे। मला सगळी कल्पना आहे आणि मुख्य म्हणजे काकू, मला वाटतं सदा दादा येईल आणि लग्न व्यवस्थित पार पडेल। तसे झाले तर उत्तमच आहे हो, पण नाही झाले तर काय करायचे ते आम्ही बघून घेऊ, पण तू या क्षणी निघायचं आणि पुन्हा या घरात पाऊल सुद्धा टाकायचं नाही। बाई बाई बाई, कहरच आहे हो। अहो तुमच्या काळजीपोटी बोलत होते, वर तुम्ही मलाच बोल लावता। हे बरे आहे, तिकडे त्या रुक्मिणी काकू आणि इकडे तुम्ही, जुलूमच आहे सगळा। ज्याचे करावे भले तो म्हणतो माझंच करे। वा, अक्षत समारंभ अगदी छान झाला, मोठी मौज झाली। गावात गाजतोय बरे साने परचुरे विवाह। होय ना, आता उद्या व्याही भोजन। आई, व्याही शब्दाचा अर्थ काय ग? मला नाही माहित बाई, विचार ना तुझ्या नानांना विचार। नाना, काय हो व्याही शब्दाचा अर्थ? मला माहित नाही। काय तुम्हाला माहित नाही? पण मोठ्या माणसांना सगळे माहित
असते ना. माहितीये नानांना. नाना सांगा ना. अगं काय उगीच प्रश्न विचारतेस. बरे सांगतो. मुलाकडची आणि मुलीकडची वडील माणसे एकमेकांचे व्याही असतात. कळले? ते कळले, पण व्याही शब्दाचा अर्थ नाही कळला. तेच व्याही शब्दाचा अर्थ नाही कळला. ए वयोचे शेपूट, व्याही असते व्याही, वाही नाही. मला का शेपूट बोलतोस? तू शेपूट आहेस. तू शेपूट. अरे कोणीच नाहीयेस हो समजावा त्यांना. नाना 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 थांबा ना. नाना सांगितलंच नाही. बयो, सासरी नाही हो असे चालणार. असा हट्ट कुणीही तिथे खपवून घेणार नाही. बिचाऱ्या नारायणाने सावरून घेतले, पण सासरी अशी फजिती झालेली कुणालाही आवडायची नाही. आई हे काय करतेस? आता त्याचे कपडेही घडी करू लागलीस. काय चाललंय काय तुझं? आपल्याला संधी असूनही आपण जात का नाही आहोत? शिपायांची गस्तही कमी झालीये. हो, अहो मी बोलले जोगाजोगांची. त्यांनी आपल्याला एकत्र पाहिलं. तुम्ही त्यांना मारलंही, पण त्यांनी राग नाही हो धरला. मारल्याबद्दल मी त्यांची क्षमाही मागितली. तेव्हा ते मला म्हणाले, मला वाटले माझा संसार फुलला नाही, पण या घरात एक संसार फुलताना बघू तरी दे. निदान ते भाग्य तरी मला मिळू दे. जगासाठी बाळकृष्ण माझा नोकर असेल, पण या घरात तुम्ही दोघे माझ्यासाठी लक्ष्मी नारायण. त्यांनी इतकं आपल्याला समजवल्यानंतर आपण का जायचंय? का म्हणजे असे चोरासारखे जगायचे जन्मभर? तुला कळते का तू काय बोलतेस? तू मला आणि स्वतःला संकटात टाकतेस. अगं मी माझे घरदार सोडले, माझे कार्य सोडले तुझ्यासाठी, आणि तू हे काय करतेस? काल ते तुला पत्नी करण्यासाठी धडपडत होते, आज पश्चाताप झालाय, उद्या माझ्यावर सूड घ्यावासा वाटेल. हो अगं या सगळ्यांनी मिळूनच मला शिपायांच्या ताब्यात दिले होते, विसरलीस तू? उमे ही या मोठ्या लोकांची चाल आहे. एकदा का सदाबयोचे लग्न झाले की फासावर चढवतील मला हे लोक. नाही नाही, असं अभद्र नका ना बोलू. जळले आयते जेवण आपल्या नशिबातच नाही. वास्तविक आज सान्यांकडे चाललोय व्याही भोजनासाठी. आयते सुखाचे जेवण, आग्रहाचे, मानाचे, पण मेला इथला स्वयंपाक करूनच जावा लागतोय. जाऊ दे, बाईचा जन्मच वाईट. जाऊ दे अहो काकू. का बाईचा जन्म वाईट असतो का? बयो, मी काय सांगितले मगापासून तुला? हे असे जे सारखे प्रश्न विचारित असतेस ना, ही खोड सोड हो आता. अगो सासरी असे नाही चालायचे. बाई 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 बाई, अगो उद्धटपणाचे असते ते, आणि मान खाली हवी. जे काही करशील ते सासूला विचारून करशील. हो, आणि पहाटे लवकर उठून नाहून धुवून तयार व्हायचे. देवासाठी फुले काढणे, गंध उगाळून ठेवणे, अशी कामे करावीत. इथे उन्हे वर येईपर्यंत लोळत पडतेस. हे सगळे नाही चालणार हो सासरी. थांबत आता मला दाखवच मारू.
यांचे संपतच नाहीये सासर पुराण. मला खेळायला जायचे आहे. अगो बयो, लक्ष कुठे आहे तुझे? आम्ही इतकं जीव तोडून सांगतोय सासरी कसे वागावे कसे वागू नये आणि तुझं लक्षच नाहीये. मला खेळायला जायचे काकू आजी. जाऊ? आता खेळणे बिळणे मुळी बंदच. घराच्या बाहेरच पडायचं नाही मुळी लग्न लागेपर्यंत. काय सांगतोय तिकडे लक्ष दे. पोरकटपणा बंद कर आता. ऐक मी काय सांगतेय ते. अरे ए आपण लपंडाव खेळूया का? हो दादा तुझा राज्य. ए का म्हणून आपण अडम तडम करूया. नाहीतर आपण झाडाखाली बसून सागर गोटे खेळूया. हे ते मुलींचे खेळ आहेत. हो मग आपण ठिक्कर खेळूया. नाही. हो म्हणजे हो. नाही म्हणजे 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 नाही. मी बयोताईच्या जागी आहे. तुम्ही माझंच ऐकायचं. तू आणि बयोताईच्या जागी. तू तर कच्चा लिंबू आहेस. कच्चा लिंबू. काय गो, सुभद्रा काकूंनी सांगितलेले सगळे लक्षात आहे ना? राहील तिच्या लक्षात. निघायचे का आता? नाही तर यांचा ओरडा खावा लागेल. आजी मी सगळ्यांशी करतीये. सगळे खूप वाईट आहेत. मला कच्चा लिंबू म्हणतात. कत्ती कत्ती कत्ती. ती कच्चा लिंबूच आहे. हो. काय रे महादेवा, का रडवता तिला? लहान आहे ना ती. आणि तुम्ही मोठे दुड्डाचार्य लागून गेलात तिला कच्चा लिंबू म्हणायला. कत्ती कत्ती कत्ती. सखू, पुरे आता. रडू नकोस हो. काकू आजींनी समजावले ना त्यांना. रागवल्यात ना त्या. कोणातरी खेळू कोणाची. ह्यांच्याशीच खेळ. ए सखूला कच्चा लिंबू म्हणायचं नाही हा. तिला पिकलेला लिंबू म्हणायचं. चालेल ना तुला सखू? हो चालेल. पिकलेला लिंबू. पिकलेला लिंबू, पिकलेला लिंबू, पिकलेला लिंबू. पिकलेला अगो तुला आता पोह्यांवर पिळायचे का तुझे लोणचे घालायचे? काहीही चालेल. चला चला उशीर होतोय ना आपल्याला. चला निघूया. चला चला काय बयोबाई, तुम्ही नाही हो यायचे. आज व्याही भोजन आहे त्यामुळे वडील माणसेच जाणार. कळलं? मग आम्ही घरात खेळले तर चालेल का? हो चालेल. पण नर्मदा आत्ते आणि मोठी आजी आणि आत्याला त्रास द्यायचा नाही. कळले? हो काय करताय? सान्यांकडे जायला उशीर होतोय. चला चला पटकन. चला चला चला. काय चाललंय तुझं? जाताना धिंगाणा घालू नकोस काही. गपचूप चालायचं बस. हा नारायणा. आलो आलो बापू. सुनबाईला घेऊन ये. चला अरे अहो चला उशीर होतोय. चला 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 या. चला चल रे गपचूप चल. जास्त गडबड करायची नाही. कळलं? अगं तू फेऱ्या काय मारतेस? घरातली कामं आटपा जरा.
अगं नारळ खोवायचा आहे, नारळाचं दूध काढायचं आहे, वेलची कुटायची आहे, रसायन करायचं आहे, कितीतरी काम आहेत. काय करतेस, नुसती फिरतेस इथं? हो, अजून सदा आला नाहीये घरात. माझं तर मन बाई कशात लागतच नाहीये. परचुऱ्यांकडची मंडळी कधीही येतील व्याही भोजनासाठी. मला तर काही सुचेनासच झालंय. काय हो, तुम्हाला काय वाटते? अगं आज निघाले ना तरी उद्याच पोचतील ते. रस्ता खूप खराब आहे ग काकू. आजी आजी, अगं पाहुणे आले, बापू आजोबा आणि सगळेच जण आले. आता अजून लपवा छपवी कशी जमणार आहे आपल्याला? मला काय वाटते, त्यांना विश्वासात घेऊन सगळे खरे सांगून टाकूया का? नाही, चालणार नाही. त्यांना अजिबात आवडणार नाही. जाताना सांगून गेले, काही झालं तरी खिंड लढवा म्हणून. चेहरे पाडून बसू नका, घरात मोठं कार्य आहे. चला लढायला तयार व्हा, निघा. चला 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 चला, उभे राहू नका. अगं नको, चल ना चल ना. कोण नाही, चल चल त्या कामाला चल. या 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 बापू या या. नमस्कार. बसून घ्या. या या, या. या. बसा 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 बापू. बस बस. पाया पडा. अरे अरे आशीर्वाद. आशीर्वाद. चिरंजीव अरे आशीर्वाद 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 आशीर्वाद. बसा बसा बसा. गुळ पाणी घ्या ना. हो सावकाश सावकाश. अगदी. काका ते महादेव आणि गणपत नाही का आले? हो, आम्हाला वाटलं तेही येतील. नाही म्हणजे त्यांच्यासोबत आम्हाला खेळायला मिळाले असते ना. हे घर आता बयोचे झाले की मग मुलं येतील की खेळायला. मग लागेल तेवढं खेळा. बाकी अक्षत समारंभ अगदी उत्तम झाला. आत्ता जाणवू लागले की लग्न जवळ आले म्हणून. हो आम्हासही. अहो पण हे सांगताना तुमचा चेहरा पडलेला का? छे हो, कुठे काय नाही, आनंदच आहे. पण कशी मौज असते बघा. म्हणजे लग्न तेच, आनंद तोच. फक्त छटा निराळी. म्हणजे इकडं सून येणार म्हणून मुलाच्या घरी आनंद, आणि मुलगी परक्या घरी जाणार म्हणून मुलीच्या घरी हुरहुर. अगदी आमच्या मनातले बोललात हो काकू. 4 दिवसांपासनं कधीही केव्हाही बयोत जायची या कल्पनेनेच उमाळा येतो. अगं स्वाभाविक आहे ते. पण एक समाधान आहे की तुझी लेक याच गावात ओळखीच्याच घरात येणार. मला सांग, आपण जेव्हा आपल्या आई वडिलांचं घर सोडून या अनोळखी गावात आलो तेव्हा आपल्या आई वडिलांना किती काळजी वाटली असेल. त्यांच्या मनाला काय वाटलं असेल. खरे, मन किती दाटून आलं असेल याची कल्पना कर. खरे आहे. वास्तविक हा व्याही भोजनाचा कार्यक्रम त्यासाठीच असतो ना. हो, आपल्या 2 घराण्याची ओळख नव्हे, पिढ्यानी पिढ्या मैत्रीच आहे. हा भाग वेगळा. पण ज्यांचे तसे नसते त्यांचे तसे व्हावे म्हणून हा सहभोजनाचा कार्यक्रम. परकेपणा मावळावा, तिथल्या एकूण रुचीची ओळख व्हावी हा हेतू. तसे अनेक वर्षात आम्ही सान्यांकडे पंक्तीला आलो नाहीये. सदा बाबू नानूच्या मुंजीत जेवलो, पण ते गणपतीच्या देवळात. बरं, आमचे जावई बापू आणि त्र्यंबकपंत कुठे दिसत नाहीयेत.